नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय दिसते मला या स्लाइड मध्ये? अर्थातच एक पोस्ट कार्ड, हो की नाही? आणि हे एक कार्ड, अंतर्देशीय पत्र म्हणतो आपण त्याला. आता लक्षात आलं का? अंतर्देशीय पत्र आणि हे पोस्ट कार्ड साईजचं पत्र हे पाहून यावर काय लिहितो आपण? पत्र लिहितो, बरोबर की नाही? असंच एका वडिलांनी एका मुलीला, त्यांच्या मुलीला लिहिलेलं पत्र आहे आणि तो पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. पाठाचं नाव आहे बाबांचं पत्र. काय नाव आहे? बाबांचं पत्र. एकनाथ आव्हाड. एकनाथ आव्हाड हे लेखक आहेत. हा जो पाठ आहे तो एका बाबांनी एका मुलीला लिहिलेला पत्र आहे. ठीक आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे, पत्र ही एक कला आहे. पत्रामुळे निरोप पोहोचविला जातो, मनातील भावना व्यक्त केल्या जातात आणि पत्र हे व्यवहाराचे, देवाणघेवाणीचे एक साधन सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल, देवाणघेवाणीचं साधन कसं? म्हणजे आपण पत्र लिहितो आणि नंतर त्या पत्राचं उत्तर पाठव असं आपण म्हणतो, हो की नाही? मग आपल्याला रिटर्न मध्ये मिळतच की नाही काही ना काहीतरी. म्हणजे व्यवहाराचं हे एक साधन आहे, देवाणघेवाणीचं हे एक साधन आहे. ही एक कलाच आहे. पत्र लिहिताना आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील विचार मांडत असतो. आता आज जरी काळ बदललेला असला, इंटरनेटचा जमाना आहे, आंतरजालाचा जमाना आहे, त्यामध्ये आपण व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम याचा वापर करतो. कमीत कमी लिहायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं करायचं. पण तरी सुद्धा पत्रामधून जी काही भावना व्यक्त होते ती या बाकीच्या साधनांनी होत नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच या पत्राचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठीच काही पत्र किंवा काही प्रकरणं दरवर्षी अभ्यासाला असतातच. तसंच बाबांचं पत्र, आता 7th स्टँडर्डला सुद्धा दादास पत्र नावाचा पाठ आहे आणि तुम्हाला बाबांचं पत्र म्हणजे पत्राचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला शिकायचंय किंवा सांगायचंय. ठीक आहे. मग आपण या पत्रामध्ये नेमकं काय आहे, बाबांनी काय सांगितले ते आपण बघूया. पण त्याआधी लेखकाचा आपण परिचय बघूया. चला तर मग या बाबांचं पत्र या पाठाचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. त्यांचा आपण परिचय बघू. जन्म त्यांचा 19 जानेवारी 1956. ऍक्च्युअली 1950 साली त्यांचा जन्म झालाय असं म्हटलं जातं, पण शाळेत घालताना त्यांचं साल जे आहे ते 56 टाकण्यात आलं, बर्थडे, आणि त्यामुळे मग सगळीकडे त्यांची ही जन्मतारीख झाली 1956. 25 मे 2015 रोजी त्यांचं निधन झालं. एकनाथ आव्हाड हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मानवी हक्क, त्याच प्रकारे दलित चळवळ, जो काही दलित समाज म्हणून, अस्पृश्य समाज म्हणून ओळखला जातो किंवा म्हटलं जातं त्यांना, तर अशा समाजाला उच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी, त्यांची हक्क, त्यांच्या मागण्या मिळवून देण्यासाठी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले होते, अगदी त्याच विचारांच्या वाटेवर एकनाथ आव्हाड सुद्धा गेलेले आहेत आणि त्यांनी या चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर या चळवळीच्या नेतृत्वानेच त्यांना जिजा असं नाव देण्यात आलं. जिजा हे त्यांचं टोपण नाव किंवा या चळवळीचे प्रणेते जिजा असं त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर यांचा जन्म बीड वडवणी मधील दुकडे गावातील, म्हणजेच आजचं डुकरे गाव या गावात झालेला आहे. मातंग समाजात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील एक म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये पोतराज ही एक व्यवसाय म्हणू आपण, पोतराज होते ते. पोतराज म्हणजे माहिती का, लोकसंस्कृतीच्या उपासकांमध्ये यांना स्थान आहे. पोतराज वेगवेगळ्या रंगीबेरंगी कपड्यांचं ते घागरा टाईप असं कमरेला बांधलं जातं आणि मोठा चाबूक असतो आणि वरती पाठ उघडीच, आणि त्याच्यावर त्या चाबकाने फटके मारले जायचे. केस असे मोकळे सोडले जायचे, कपाळावर टिळा लावला जायचा.
तर असं हे पोतराजी कुटुंब होतं. त्यांचे वडील ते पोतराज म्हणून वावरायचे आणि मागायचे गावामध्ये जे काही गोष्टी त्यांना हव्या आहे ते अन्न धान्य म्हणा. तर मग ते केल्यानंतर चाबकांचे फटके मारल्यानंतर मग जे काही मिळेल मागून त्यावर त्यांची उपजीविका होत असायची. त्यांच्या आईचं नाव भागोबाई आणि वडिलांचं नाव दगडू असं होतं. पण काय झालं की आता हे वडिलांनी तर मागून खाल्लंय, पण आता मुलाला सुद्धा हेच का करावं लागणार, म्हणून आईने मात्र विरोध दर्शवला आणि मुलाला शिकवायचं असं त्यांनी ठरवलं आणि पोतराज होऊ दिलं नाही त्यांना. तर त्यांना शाळेत घातलं आणि शाळेत घालताना मग त्या जन्मतारखेचा थोडासा गोंधळ झाला आणि म्हणून 1956 ही त्यांची जन्मतारीख झालेली आहे. शाळेत ते मागच्या बाकावरच बसायचं, कारण मातंग समाज म्हणून तेव्हाही शाळेमध्ये पाळलं जायचं ना, मग मागच्या बाकावर बसवलं जायचं. पण तरी सुद्धा त्यांच्या तल्लख बुद्धीने त्यांनी शिक्षण घेतलं, अंग मेहनत केली, खूप पैसा मिळवला, शिक्षण घेतलं आणि साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. असे हे एकनाथ आवाड. ओके, आता आपण पत्रामध्ये नेमकं काय आहे, पत्राचा किंवा या पाठाचा पाठ परिचय आपण बघूया. पाठ परिचय काय आहे या पाठामध्ये, तर हा पाठ म्हणजे वैष्णवी नावाच्या मुलीला तिच्या वडिलांनी लिहिलेलं पत्र आहे. यात त्यांनी तिला जो गणिताचा पेपर कठीण गेला आहे त्यामुळे ती निराश झाली आहे, तर निराश न होण्याचा सल्ला दिला आहे. आणि ते म्हणतात परीक्षेतील गुणांपेक्षा मनाच्या गुणांची वाढ करणे अधिक महत्वाचे आहे, असे भावपूर्ण शब्दात त्यांनी वैष्णवीला समजावलेलं आहे. या पाठातून आपल्याला शिकवण काय मिळते किंवा मूल्य काय, तर आंतरिक गुण खूप महत्वाचे आहेत आणि त्या आंतरिक गुण आपण जोपासले पाहिजेच. पण त्याचबरोबर एखादी कला आपण जोपासली पाहिजे. आपल्या अंगी एखादी तरी कला असली पाहिजे किंवा ती विकसित करण्याचा आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. हीच शिकवण या पाठातून आपल्याला मिळते. वैष्णवी नावाच्या मुलीला तिच्या वडिलांनी लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्या पत्रात तिची समजूत काढतात, तिला योग्य सल्ला देतात. ठीक आहे. अत्यंत सोपा असा हा पाठ आहे. आंतरिक गुण महत्वाचे आहेत. परीक्षेतील गुण महत्वाचे आहेत, कारण आपल्याला ते सर्टिफिकेट, ते मार्क लिस्ट घेऊन जगामध्ये वावरायचंय. त्यावर जे काही आपण शिक्षण घेत आहोत, जे काही क्षेत्र निवडत आहोत, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवीण व्हायचंय व त्यात कार्यक्षेत्रात वावरण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी हे सर्टिफिकेट किंवा मार्क लिस्ट, गुणपत्रिका हे महत्वाचे आहेतच. पण त्याबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा काही जे गुण असतात, आंतरिक गुण असतात, ते पण आपण वाढवले पाहिजेत. मग आंतरिक गुण म्हणजे काय, तर आंतरिक गुण म्हणजे चित्रकला आहे, नृत्यकला आहे, गायन कला आहे, वादन कला आहे. यापैकी कुठली तरी एक कला आपण जोपासायची आहे. आता वैष्णवी ही तर खूप उत्तम डान्सर आहे. म्हणजे तिचे बाबा म्हणतात की ती खूप छान नृत्य करते. तिला गोष्टी सांगायला खूप आवडतं, म्हणजे कथाकथन. आलं का मित्रांनो इथे कथाकथनचा एक भाग पहा. कथा जशी लिहितो तशी कथा सांगतो सुद्धा. कथा सांगण्याची पण एक शैली असते, पद्धत असते आणि ती वैष्णवीला छान जमतीये. त्यामुळे ती गोष्टी छान सांगते, चित्र सुद्धा उत्तम काढते आणि छान नृत्यही करते. मग हे सगळं आहे, तर मग फक्त गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून नाराज होऊन बसायचं नाही. होईल, हळूहळू आपण त्याचा प्रयत्न केला तर गणित पण चांगलं जाईल, सोपं जाईल. आणि ह्या कला खूप महत्वाच्या आहेत. ह्या गुणांकडे महत्व देता देता तुम्ही ही जी कला आहे तुमच्या अंगातील, त्या कलेला विसरू नका. ही सुद्धा कला वाढवण्याचा प्रयत्न करा, असंच या ठिकाणी सांगितलं जातंय. आणि कारण या कला आपलं जीवन सुंदर करतात, आपलं व्यक्तिमत्व फुलवतात. म्हणजे एक ओळख निर्माण होते आपली या कलेमुळे. आता कितीतरी म्युझिशियन्स आहेत, बरोबर, कितीतरी आर्टिस्ट आहेत, कितीतरी गायक आहेत, वादक आहेत, की त्यांची ओळख बासरी वादक, तबला वादक, म्हणजे तुम्हाला माहितीये असे बरेच आहेत कलाकार की ज्यांच्या कलेमुळे त्यांची ओळख आहे. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या गायनामुळे त्या आपल्या संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये सुद्धा त्यांचं नाव झालेलं आहे. क्रिकेट खेळण्यामुळे सचिन तेंडुलकरचं नाव झालेलं आहे. हॉकीमुळे
हॉकीचे जे काही आहे ध्यानचंद यांनी नाव कमवलेलं आहे. असे अनेक कलाकार आहेत. पंडित चौरसिया म्हणून आहेत बासरी वादक. परत असे भरपूर कलाकार आहेत की त्यांनी आपल्या कलेमुळे नाव कमवलेलं आहे. त्यामुळे कला माणसाचं जीवन सुंदर बनवते, व्यक्तिमत्व फुलवते. म्हणून एखादी तरी कला आपण जोपासली पाहिजे असं बाबांनाही म्हणायचे आणि मला सुद्धा तेच सांगायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर मग ते असंच म्हणतात की चित्र काढता येतात, नृत्य करता येतात, तर मग ह्या सगळ्या गुणांचा तू काय कर, वाढ कर, या गुणांना वाढव. आणि बाबा तिला आश्वासन देतात की आता लवकरच दिवाळीची सुट्टी लागणार आहे, तर या दिवाळीच्या सुट्टीत ते येणार आहेत आणि सोबत तिच्यासाठी खूप मोठा खाऊ आणणार आहेत. म्हणजे खाण्याचा खाऊ तर असणारच आहे, पण त्याचबरोबर पुस्तकांचा खाऊ सुद्धा वैष्णवीसाठी ते आणणार आहेत. पुस्तकांचा खाऊ, कारण तिला पुस्तके वाचायला खूप आवडतात ना, म्हणून मग छान छान गोष्टींची, विविध नृत्य कलेची अशी पुस्तके तिच्यासाठी आणणार आहे, ज्यामुळे तिचं मन हलकंही होणार आहे, तिचं मन वाचण्यामध्ये रमणार सुद्धा आहे आणि गणिताबद्दलची तिची भीती सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे आपल्या मुलीला त्या संकटातून किंवा त्या तणावातून बाहेर काढणं हे एका वडिलांचं कर्तव्य असतं किंवा बाबांचं हे स्वप्नही असतं. तर बाबांनी या ठिकाणी वैष्णवीचा ताण हलका केलाय, तिच्याशी चर्चा केलीये, हितगुज केले, तिला समजावून सांगितले आणि जीवनाचं आणि जीवनामधील कलेचं महत्त्व सांगितलेलं आहे, पटवून दिलेलं आहे. तर असं हे पत्र आहे, बाबांचं पत्र. ठीक आहे. पाठ खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला तो नक्की समजला असेलच. आता मी या पाठावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारते. खूप सोपे आहेत. प्रश्न आधी वाचून दाखवते, नंतर एकेकाने उत्तरं द्यायची. वैष्णवीला कोणता पेपर अवघड गेला? नंतर तिला कोणत्या कला अवगत होत्या? तिच्यासाठी बाबा कोणता खाऊ आणणार होते? आणि आणखीन एक प्रश्न आहे, गुरफटणे या शब्दाचा अर्थ आणि हितगुज करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. तर आता मी एकेकाला विचारेन, ठीक आहे, आणि सगळ्यांनी एकेकाने त्याची उत्तरं द्यायची आहेत. पाठ नीट वाचायचा आहे आणि जर काही शब्द अडले, अवघड वाटले तर मला नंतर विचारायचे. ठीक आहे.